परपेंडिकुलर एक्सिस थेरम. चला लाईटली परपेंडिकुलर एक्सिस थेरम. ओके, आता माझ्या सोबत पहिले डायग्राम ड्रॉ करून घ्या. झेड एक्सिस, वाय एक्सिस आणि ही दाखवली आहे आपण एक्स एक्सिस. ओके, डायग्राम ड्रॉ करा लवकर. After that, त्यानंतर आपण ड्रॉ करू रिजिड बॉडी. हे तर असतेच आपली रिजिड बॉडी. पॅरलल एक्सिसचा जो स्टेटमेंट होतं हे खूप इझी होतं लक्षात ठेवण्यासाठी. हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, बट असं काही एकदमही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. थोडस फक्त समजून घ्या. बघा, हा झाला आपला झेड एक्सिस, हा वाय एक्सिस, हा झाला आपला एक्स एक्सिस. ओके, हा आपला सेंटर ओ. त्यानंतर याला जर मी वाय कन्सिडर केलं तर याला पण वाय कन्सिडर करायला लागणार. सेम दाखवलाय मी, वाय आणि वाय. हा एक्स आणि हा पण एक्स आणि याला कन्सिडर केला आहे झेड. ओके, ड्रॉ दिस डायग्राम फास्ट. रेकॉर्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली आपली परपेंडिकुलर एक्सिसची डायग्राम. यामध्ये हा सेंटर घेतला आपण ओ पासून इथं आपण एक पॉइंट घेऊ P आणि या P वर आपण स्मॉल मास कन्सिडर करू dm. तुम्हाला आठवत असणार पॅरलल एक्सिस मध्ये सुद्धा आपण स्मॉल मास कन्सिडर केलं होतं dm. आणि जेव्हा आपण स्मॉल मास कन्सिडर करतो आणि आपल्याला टोटल मास फाइंड आउट करायचं असते तेव्हा आपण इंटिग्रेशन घेत असतो. कालच मी सांगितलं होतं तुम्हाला. ओके, आता याचं स्टेटमेंट कडे लक्ष द्या. Iz इक्वल टू Ix प्लस Iy. Iz इक्वल टू Ix प्लस Iy. The moment of inertia of laminar, हा प्लेन लॅमिना. The moment of inertia of plane lamina about perpendicular axis. प्लेन लॅमिनाचा जो काय काढलाय आपण परपेंडिकुलर, प्लेन लॅमिनावर जो आपण परपेंडिकुलर काढला आहे इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू म्युच्युअली परपेंडिकुलर एक्सिस. Ix आणि Iy हे एकमेकाला काय होणार, म्युच्युअली परपेंडिकुलर. The moment of inertia of plane lamina about perpendicular axis. The moment of inertia of plane lamina about perpendicular axis is equal to sum of moment of inertia of two mutually perpendicular axis. आणि हे दोन एकामेकाला काय करणार, म्युच्युअली परपेंडिकुलर and intersecting at a point. आणि हे तिघं पण and intersecting at a point where perpendicular axis cut the lamina. आणि हे जे दोन परपेंडिकुलर एक्सिस राहणार ना आपल्या, या दोन त्याच पॉइंट वर इंटरसेक्ट होणार. हे जे दोन म्युच्युअली परपेंडिकुलर म्हटलं मी, हे त्याच पॉइंट वर इंटरसेक्ट होणार ज्या पॉइंट वरून आपण काय ड्रॉ केला होता, परपेंडिकुलर. The moment of inertia of plane lamina about perpendicular axis is equal to the sum of moment of inertia of two mutually perpendicular axes and intersecting at a point
where perpendicular axis cut the lamina. Okay, write down. Diagram draw केली, लिहा. The perpendicular axis theorem states that the perpendicular axis theorem states that the moment of inertia of plane lamina, लिहून घ्या तोपर्यंत बसतो मी, म्हणजे व्हिडिओ स्टॉप राहणार. फालतूचा व्हिडिओ about perpendicular axis. तर जशा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो स्टेटमेंट लिहिलं, स्टेटमेंट पूर्ण झाल्याबरोबर आता आपण याचं एक्सप्रेशन बघणार आहोत. एक्सप्रेशन खूपच इझी आहे, थोडं फक्त लक्ष द्या. बघा, कन्सिडर स्मॉल मास dm at point P. Consider small mass dm at point P at a distance z from origin O. लिहा, consider small mass dm. Consider small mass dm at a point P. Consider small mass dm at point P at a distance z, at a distance z from origin O. From origin O. Labeling is not in. From origin O, PQR. Okay. याला लेबलिंग देऊन द्या पहिले. याला P आणि याला Q. सॉरी, याला R घ्या. लेबलिंग आलं होतं P, Q आणि हा काय आपला R. ओके. त्यानंतर तुम्ही पहिला पॉइंट जे लिहिला एकदा डबल चेक करून टाका. कन्सिडर स्मॉल मास dm at point P at a distance z from origin O. Next point. Draw perpendicular PQ and PR. Draw perpendicular PQ and PR. Draw perpendicular PQ and PR on x-axis and y-axis. On x-axis and y-axis respectively. On x-axis and y-axis respectively. Therefore, PQ equal to y consider केला आहे आपण. P पासून Q पर्यंत y आणि PR equal to x. P to Q y आणि P to R काय घेतलाय आपण x. ओके, आता आपलं एक्सप्रेशन स्टार्ट होणार, लक्ष द्या. सो फर्स्ट वन, पहिले आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढू x एक्सिस साठी, मग मोमेंट ऑफ इनर्शिया काढू y एक्सिस साठी आणि देन मोमेंट ऑफ इनर्शिया काढू आपण z एक्सिस साठी. लक्ष द्या. नाउ द moment of inertia about x-axis. The moment of inertia about x-axis. Moment of inertia म्हणजे I. कोणत्या एक्सिस साठी आहे? x. So Ix. ओके. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो? mk². mk². बट m केव्हा असतो? जेव्हा टोटल मास असते. बट इथं मी स्मॉल मास कन्सिडर केलं आहे, तर आपल्याला पहिले इंटिग्रेशन लिहावं लागणार. आता mk² x एक्सिस पासून बघा, ही आहे आपली x एक्सिस
इथून इथपर्यंत आपला मास आहे. ही एक्स एक्सिस झाली. मास कोणत्या पॉइंटवर आहे? पी पॉइंटवर. पण या एक्सिस पासून या पी पर्यंतचं डिस्टन्स किती आहे? वाय. म्हणजे याचा रेडियस ऑफ गायरेशन काय झाला? वाय. एम के स्क्वेअर असते, इथं के म्हणजे काय झाला? वाय. रेडियस ऑफ गायरेशन वाय झाला आणि मास किती आहे? डीएम. तर काय येणार? वाय स्क्वेअर डीएम. इक्वेशन 1. समजलं कसं आलं? द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्सिस, आय एक्स. एक्स एक्सिस पासून मास पर्यंतचं डिस्टन्स किती आहे? वाय. आणि डिस्टन्स म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन असते, तर वाय स्क्वेअर. आणि मासच्या ठिकाणी डीएम. सेम द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट, या डायग्रामचं कसं एवढं मोठं काम आहे, थोडंसं काम पडणार आहे. The moment of inertia about y-axis. The moment of inertia about y-axis काय होणार आता इथे? Iy इक्वल टू इंटिग्रेशन. y-axis पासून डिस्टन्स किती आहे? x. सो x स्क्वेअर dm इक्वेशन 2. त्यानंतर the moment of inertia about z-axis about किती? z-axis. z-axis पासून डिस्टन्स किती आहे? z. मग z-axis पासून जर आपलं z डिस्टन्स आहे तर iz इक्वल टू काय येणार? इंटिग्रेशन z स्क्वेअर dm इक्वेशन 3. तर आपण इथे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला एक्स एक्सिस साठी, वाय एक्सिस साठी आणि झेड एक्सिस साठी. राईट डाऊन फास्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते आहे आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. म्हणजे आय एक्स आणि आय वाय ची काय करायची आहे मला? ऍडिशन. ओके. सो ऍड इक्वेशन 1 and 2. थोड़ा आता केअरफुली लक्ष द्याला. ऍड इक्वेशन 1 and 2. 1 and 2. सो ix प्लस iy इक्वल टू ix चा आन्सर काय होता आपलं? इंटिग्रेशन y स्क्वेअर dm प्लस iy चा आन्सर काय होतं? इंटिग्रेशन x स्क्वेअर dm. सो ix प्लस iy ऍज इट इज. दोन्ही इंटिग्रेशनचा मास काय आहे? सेम. ओरिजिन पॉइंट पण दोघांचा काय आहे? आपला सगळ्यांचा ओरिजिन पॉइंट पण सेम आहे. तर मास जर मी कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय लिहू शकतो? y स्क्वेअर प्लस x स्क्वेअर dm. y स्क्वेअर प्लस x स्क्वेअर काय लिहिलं मी? dm. आता आपल्या थोडं डायग्रामचं काम होतं विद्यार्थी मित्रांनो. डायग्रामचं काम फक्त एवढंच होतं. ix प्लस iy इक्वल टू, इथे आपण ड्रॉ केला होता अशा टाइप मध्ये रोम्बस होता. रोम्बस हा या रोम्बसचा काय होता? डायगोनल. ही साइड होती आपली y, ही साइड होती आपली x आणि डायगोनल किती होता? आपला z. मग रोम्बसची एक प्रॉपर्टी आहे, दोन साइडच्या स्क्वेअरची जर आपण ऍडिशन केली तर इक्वल टू असतो स्क्वेअर ऑफ डायगोनल ऑफ रोम्बस. बघा, हा होता y स्क्वेअर बरोबर आणि एक होता आपला x स्क्वेअर. मग एक साइड झाली y आणि एक साइड काय झाली आपली x. या दोघांच्या स्क्वेअरची जर आपण काय केली? ऍडिशन, तर आपलं काय येत असते? डायगोनल. स्क्वेअर ऑफ डायगोनल ऑफ रोम्बस. टेन्थ मध्ये असते ज्या प्रॉपर्टी माहित असणार. सो y स्क्वेअर प्लस x स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ डायगोनल. सो z स्क्वेअर dm. तर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअरचा आन्सर काय आलं? z स्क्वेअर. आणि
म्हणजेच काय आहे आपलं फ्रॉम इक्वेशन 3 ix प्लस iy. हेच आन्सर आपण इक्वेशन 3 मध्ये फाइंड आउट केलं होतं iz फ्रॉम इक्वेशन 3. फ्रॉम इक्वेशन 3. सो देअरफॉर iz इक्वल टू, याला फक्त आता मी रिअरेंज करतो, iz इक्वल टू ix प्लस iy. टॉपिक एरर. ओके, राइट डाउन. म्हटलं ना मी डेरिवेशन खूप इझी आहे परपेंडिक्युलर एक्सिसचं. लिहून झालं का? व्हिडिओ एंड करून टाकशील बेटा. इतकाच टॉपिक घ्यायचा होता तुला.